नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत कथा परिक्रमेची या पुस्तकाच्या सफरीवर. आपण पाहत आहोत लेखक अविनाश या लेखकापेक्षाही वयाने मोठ्या असलेल्या साधकाला ध्यान कसे करावे हे शिकवत आहेत. ध्यानात येणारे अनुभव त्यांना सांगत आहेत. आता पाहूयात पुढे. अविनाश, माझा आहार एवढाच आहे रे. पोट लहान आहे. काय करू अजून जेवून? उगाच आगाऊपणे त्याला म्हणालो. साधकाचा आहार कमीच असावा, मित आहार असावा. टवाळखोर स्वभाव असा मध्ये मध्ये डोकावतो, पण दात काढून हसायला निमित्त मिळतं. साधकाचा आहार कमी असावा हे खरंच आहे, पण त्याला ताट भरून दिल्यावर असं बोलणं बरं नव्हे हेही खरंच. तोही लबाड हसला. जेवताना पहिल्या घासावर त्याला बायकोची, मुलीची आठवण झाली. हळवा झाला. मला कोणाची आठवण येणार? एकटाच होतो. माझ्यावर जीव टाकणारं कोणीच नव्हतं. एकांडा शिलेदार. रूप नाही, गुण नाही, पैसा नाही, शिक्षण नाही. माझ्यावर कोण जीव लावणार? पुढे एक भेटली. जीव लावला, पण घरात फारसा रमलो नाही. रमायची वेळ आली तर तिनं रमू दिलं नाही. रमू दिलं असतं तर तिथे रेंगाळलो असतो. शरीराची वासना बेचैन करत जाळत राहिली असती. जिथं साधना आहे तिथे खूपदा वासनेचा दंगा जोरात चालू असतो. बायकोच्या शरीराची ओढ फार वाटायची. लाज लज्जा राहायची नाही. वासनेची वकवक उसळून यायची. पण सद्गुरूंची कृपा मोठी. बायकोनं ओळखलं, हा बाहेर असला की नीट असतो, घरी आला की सैतान असतो. ती माझ्याहून शहाणीच. माझी निर्भत्सना बिनशब्दानं करायची. तिच्यातली शक्ती, तिच्यातली उमा, तिच्यातली मातृत्व शक्ती मला सांभाळून साधनेच्या किनाऱ्याला लावायची. तिचा मी आयुष्यभर कृतज्ञ आहे. असायलाच हवं. सद्गुरू किती दयाळू. त्यांनी योग्यता नसताना मला बायको दिली, पण अशी बायको की जिनं माझी साधनेची धुनी सतत जळत ठेवली, धुमसती ठेवली. साधनेचा निखारा फुलवत ठेवला. आतून वैराग्याची धग जिवंत ठेवली. शक्तीला शरण जायला हवंच. तिनं फार सांभाळलं. अशी पत्नी मिळणं हे मोठं भाग्यच. दंगा करणाऱ्या बाळाला आई धाकात ठेवते, पण कौतुकही करते. हे बाळ या आईचं झालेल्या शक्तीनं सुरेख सांभाळलं. 4 पावलं या दिव्य मार्गावर पडली. सद्गुरूंबरोबर तिलाही मानलं पाहिजे. आता पुढचा जन्म नाही, पण असलास तर तिच्या पोटी जन्म मिळावा. अशी आई मिळाली तर केवढं भाग्यच. गाईच्या डोळ्यांसारखे तिचे करुणामय आणि तेजस्वी डोळे मला आई जगदंबेची आठवण देतात. बिघडायचं म्हटलं तरी माझी जन्म देणारी आई आणि ही विलक्षण सखी आणि सद्गुरूंची नित्यकृपा कशी बिघडू देईल? आधीच बिघडलेला आणखी कसा बिघडणार? तो म्हणेल, बास झालं कौतुक. स्त्री ही पुरुषांच्या मार्गातली धोंड म्हणणारे विकृत आहेत. स्त्री सात्विक असली तर नराचा नारायण पक्का होतो. एकनाथ आहेत, कबीरजी आहेत, तुलसीदास आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, लाहिरी महाशय आहेत. नाव लिहून उपयोग नाही. असंख्य नावं आहेत. प्रेमानं हाताला धरून त्या किनाऱ्याला तीच लावते. स्त्रीशक्ती फार मोठी आहे. भाग्य हवं. भोग आणि योगाची ती जननी आहे. हळव्या झालेल्या अविनाशला थोडं रडू दिलं. जेवून उठल्यावर मंदिराच्या बाहेर आल्यावर गार हवेनं वेढलेल्या टेकडीवर बसलो. अविनाश कुडकुडत होता. गार हवा आणि वारं. कुडकुडायलाच हवं. मलाही थंडी वाजत होती, पण चालत होतो. सवय होती. थंडी फार नाही आहे असं दाखवत होतो, पण वारं थोडं थोडं झोंबत होतंच. सिगारेटची विस्कळीत वलय हवेत विरत होती. कश मारताना 4-2 ठिणग्या उडत होत्या. समोर गंगामाईचा थंड खळखळता प्रवाह अखंड वाहत होता. भोवताल धुक्यात हरवलं होतं. वीज नव्हतीच. दूर कुठे एखादी मिणमिणती चिमणी क्षीण प्रकाश फेकत होती. मी आणि अविनाश परग्रहावर असल्यासारखे, जगाशी परके झालेले, दूर तुटल्यासारखे, जगापासून अलग, अलिप्त. साधनेशिवायचा वेळ कसा घालवावा
काय करावं या अविनाशच्या प्रश्नावर मी जरा वेळ सिगारेटचा धूर सोडत वेळ काढत बसलो. मग तुटकपणे म्हणालो, साधनेची धून 24 तास आतून चालू असते. साधनेला बसल्यावर साधना अधिक प्रज्वलित होते. राखेखालचा निखारा फुलतो. बाकी सुप्त साधना चालूच असते. मात्र साधना पुरेशी नव्हे. साधनेशिवायचा वेळ नामस्मरणात घालवावा. जे आपल्याला आवडतं ते नाम घ्यावं. त्या शक्तीचं स्मरण हवं. दिवसभराच्या कामात, घरात कुठेही नामस्मरण होत राहिलं पाहिजे. नामस्मरणाला काही बंधन नाही. कुठेही कसंही घ्यावं. सवयीनं नामस्मरणात कामं होत राहतात. फोनवर बोलताना आपण दुसऱ्याला खुणा करीत असतो. हातांनी काही लिहित असतो. चौथा काही बोलत असला तर ऐकत असतो. सवयीचा परिणाम. तसंच सवय झाली की नामस्मरण करीत ऑपरेशन करणारे डॉक्टर्स आहेत. गाडी चालवता येते. बँकेत नोटांची थप्पी मोजता येते. स्वयंपाक करता येतो. मनात देवाचं नाव चालू असताना शरीराची सर्व कामं चालू राहतात. केवळ सवयीचा परिणाम आहे. बरं का अविनाश, सर्व संतांनी नामस्मरणावर फार भर दिला आहे. सगळे नामस्मरणात रंगून गेलेले दिसतात. नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत. नामस्मरणामुळे कुंडलिनी जागृत होऊन योग साधतो. नामस्मरणानं भक्तीची उच्च पायरी गाठता येते. कबीरापासून गोंदवलेकर महाराजांपर्यंत रामनामात सगळेच उतरून गेले. उगा सत्पुरुषांची नावं घेत नाही. नानक असो नाहीतर अक्कलकोटचे स्वामी असोत, सगळे नामस्मरणाचं महत्त्व सांगतात. नामस्मरणानं आपल्या देवताशी आपण नकळत एकरूप होतो. शारीरिक त्रासाचा विसर पडतो. नामात राहिल्यानं 24 तास सात्विक भावात आपण राहतो. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. राहायला हवी. श्री गोंदवलेकर महाराजांकडे एक भक्त आला. दर्शन झालं. आनंदानं सांगितलं, महाराज नवीन मोटार घेतली, आशीर्वाद असू देत. महाराज हसून म्हणाले, नामात मोटारगाडी नको, मोटारीत नाम चालेल. तात्पर्य, सगळ्यात नामस्मरण चालेल. नामस्मरणात दुसरं काही आणू नका. ध्यानात मात्र नामस्मरण करायची जरुरी नाही. झालं तर होऊ देत, पण स्वतःहून करण्याचा हट्ट नको. नामामुळे त्याच्याशी तार जुळून राहते. स्मरण चालू आहे तोपर्यंत त्याच्याशी समरसता, एकरूपता राहते. मारुती राया रामाशी अखंड नामस्मरणानं एकरूप झाले आहेत. स्मरण आहे तोपर्यंत त्याच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहे. नामस्मरण थांबलं की संबंध संपला. थंडीनं वाऱ्यानं कहर केला. अविनाशला झोपही अनावर झाली. झोपायला उठलो. त्याच्याजवळ स्लिपिंग बॅग होती. मी तिथं सतरंजीवर अंग टाकलं. चादर घ्या म्हणून अविनाश आग्रह करू लागला. म्हटलं, मी लंगोटीवर सुखात आहे. तू बिनधास्त झोप रे. पोटात पाय घेऊन शरीर आडवं केलं. पोटात पाय घेऊन झोपलं की थंडी कमी होते. आईच्या पोटात असल्यासारखं वाटतं. रात्री 2ला सवयीनं जाग आली. जाग येण्याची कल्पना नामी आहे. सहज आपल्याला लघवीमुळे जाग येते. थोडी वेळ मागे पुढे होईल, पण जाग येते. हातपाय धुवून आसनावर बसावं. आपल्याला प्रसन्न वाटतं. म्हणून असली तर उदबत्ती लावावी. सद्गुरूंना प्रार्थना करावी, महाराज शरण आलोय, सांभाळा. रोज शरण आलोय असं म्हटल्यामुळे मन हळूहळू शरणागत होतं. पूर्ण शरणागती महत्त्वाची. टोटल सरेंडर. सांभाळा म्हटल्यावर ते सांभाळतातच. हे सांभाळणं साधनेसाठी आहे. साधनेची सर्व काळजी त्यांच्यावर सोपवावी. शरण आलेल्याला ते सांभाळतातच हा विश्वास ठेवा. सर्व पंथ, संप्रदाय, विचार सोडून मला शरण ये. तुझा योगक्षेम मी चालवीन, असं गीतेत श्रीकृष्णानं वचन दिलं आहे. तो योगक्षेम म्हणजेच गाडी, बंगला, ऐहिक सुख या बाबतीत नाही आहे. साधकाला 2 वेळा पोटाला 2 घास नक्की मिळतील. साधना व्यवस्थित होईल. डोळे मिटून बसणं फक्त आपल्या हाती आहे. पुढील क्रिया शक्तीची. सद्गुरूंची कृपा साधनेला चालवत राहते. किती वेळ साधना झाली हे महत्त्वाचं नाही, तीव्रतेला महत्त्व. साधनेत बाह्यक्रिया होतात त्यावेळी समजतं, पण आंतरक्रिया म्हणजे आत सूक्ष्म क्रिया होतात तेव्हा काही समजत नाही. कंटाळा येतो. साधना बंद झाली की काय असा संशय येतो. तात्पुरतं नैराश्य येतं, कंटाळा येतो.
पण कंटाळा नको, संशय नको. सद्गुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवा. सुरू झालेली साधना कधीही बंद होत नाही. सूक्ष्मातल्या क्रिया कळत नसल्यानं संशय येतो. संशय आला की श्रद्धा संपते. हे दुष्टचक्र घातक आहे. श्रद्धा ही साधनेचा पाया आहे. पाया उघडला की खेळ संपला, दुकान बंद. विश्वास असू देत. सुरू झालेली साधना ब्रह्मपदाला पोचल्याशिवाय राहत नाही. मध्ये थांबू नका. स्वतः देव प्रकट झाल्याशिवाय साधना संपत नाही. प्रवाह चालू राहतो. शिवहोम अवस्था झाल्याशिवाय थांबायचंच नाही. मुक्काम आल्याशिवाय प्रवास थांबवायचा नाही. चरेवेती चरेवेती, पुढे चला, पुढे चला. साधनेची ज्योत तेवत राहिली पाहिजे. अखंड सतत साधनेची एकतारी छिडत राहिली पाहिजे. मनाची झांज वाजायला हवी. शरीराची एकतारी व्हायला हवी. एक तार. क्रिया होऊ देत न होऊ देत. अनुभव येवो न येवो, बसणं महत्त्वाचं. सातत्य महत्त्वाचं. आपल्याला सगळं कळतं या भ्रमात राहू नये. साधनेचे अनुभव अतिशय गूढ असतात. मुक्तानंदांनी खूप गूढ अनुभव सांगितले आहेत. प्रकाशाच्या दिशेनं. पण अंधाऱ्या गूढ गुहेतील हा प्रवास आहे. हडबडू गडबडू नका. सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळणार नाहीत. पण उत्तरं सगळी नक्की, निश्चित मिळतील. खात्रीच बाळगा. गुरुकृपा सर्व कोडी सोडवेल. संभ्रमाचे ढग दूर होतील. निरभ्र आकाश स्वच्छ दिसेल. डोळे मिटून बसणं फक्त आपली जबाबदारी. तर जाग आली. उदबत्ती लावली. दिवसभराच्या थकव्यानं आणि उभेत असल्यामुळे अविनाश शांत झोपेत होता. त्याला उठवलं नाही. पण साधकाची झोप सावध असावी. अविनाशची चुळबुळ झाली. तो उठला. स्वामी, मला का नाही उठवलं? गुरुदेव दत्त. तो उठताच दोघेही साधनेला बसलो. भस्त्रिकेची क्रिया सौम्यपणे सुरू झाली. आतून अनंताकडे दृष्टी लागली. अवकाश अनंत आहे. आपली दृष्टी कितपर्यंत पोहोचणार? आपल्या दृष्टीला मर्यादा आहेत. पण हळूहळू स्थिरता येते. अनंतापर्यंत दृष्टी पोचायची भानगड राहत नाही. अनंतात विलीन होते. अजूनही जाणीव असते. सुखद वाटत असतं. पण काहीतरी पाहायला मिळावं, दर्शन व्हावं अशी इच्छा असते. अपेक्षा आहे. म्हणजे अहंकार आहे. अहंकार पूर्ण गेल्याशिवाय तो समोर उभा राहणार नाही. चैतन्य म्हणजेच परमेश्वर सर्वत्र आहेच. अपेक्षा विचार नाहीसं झाल्याशिवाय चैतन्य कसं दिसणार? भांडं रिकामं केल्याशिवाय त्यात दुसरी वस्तू कशी ठेवणार? आपल्या नकळत मन नाहीसं होतं. चैतन्य, प्रकाश, ईशतत्व एकदम झळाळून उठतं. विजेचा लोळ एकदम लखलखाट करतो. लाखो दिवे गंगेच्या प्रवाहातून प्रकाश फेकत चाललेले आहेत. माझाही एक दिवा तरंगत चालला आहे. माझाही म्हणजे मीच दिवा झालो आहे. आतून बाहेरून केवळ प्रकाश. आणि त्याला द्रोणात ठेवलं आहे. ही शरीराची खोड पारदर्शी झाली आहे. आपण मूळ चैतन्य आहोत. नंतरही चैतन्याशी एकरूप होणार आहोत. मी कुठे आहे? मी नाहीसा झालो आहे. का हरवलं आहे माहीत नाही. जाणीवेचं अस्तित्व केवळ निळ्या तेजस्वी बिंदूत सामावलं आहे. डोळे उघडले आणि एकदम सूर्याची कोवळी किरणं बागडू लागली. वारा अंगाला झोंबत नव्हतं. गुदगुल्या करत होतं. अविनाश केव्हाच उठून बसला होता. म्हणाला, तुम्हाला साधनेत बसलेलं बघून प्रसन्न वाटत होतं. चेहऱ्यावर एक तृप्त तेजस्वी प्रसन्न भाव होता. स्वामीजी, तुम्हाला असं बघूनच वाटलं की माझी अवस्था अशी व्हावी. कधी होणार? स्वामी, प्लीज, ज्याच्या शोधात होतो ते सापडलं आहे. आता जवळ घ्या. डोळे पाजरायला लागले त्याचे. तो हुंदके देऊन रडू लागला. यार अविनाश, हे रडणं फार छान आहे. व्याकुळ होणं फार महत्त्वाचं आहे. पण लक्षात ठेव, माझ्याकडून फार अपेक्षा ठेवू नकोस. मी अंडूपंडू माणूस. शिक्षण नाही, गुरु नव्हे. स्वामी आपलं म्हणतात, पण स्वामी नाही. मी कोणीही अधिकारी नाही. तुझ्यासारखंच साधनेत लुडबुड करणारा मुलगा आहे. मी म्हणतोय हे खरं सगळं आहे असं समजू नकोस. अनुभव घे. मी वागतोय, करतोय ते सर्व तपासून घे. तुझं अज्ञान म्हणजे माझं शहाणपण सिद्ध करण्याची जागा नव्हे. स्वामी,
तुम्ही फार चलाकी दाखवता, चालबाजी करता, निष्ठू बघता, मैत्री दाखवता पण मैत्र जोडत नाही, समाधान करता पण अलिप्तता जाणवते. अविनाश, किती आरोप करशील? तू शिकलेला आहेस, माझ्याहून वयानं मोठा आहेस, चांगली नोकरी करतो आहेस, माझ्याहून 4 पावसाळे जास्त बघितले आहेस. खरं सांगतो, मी बोलतोय ती माझी बुद्धी नाही आहे. बोलवता धणी वेगळा आहे, त्यामुळे त्या बोलण्याचा मोठेपणा मी कसा घेऊ? मी बोलतोय त्याच्यात माझ्या बुद्धीचा अंशही नाही. डोसकं मिळालं आहे, तिकडून वाहत येतं ते या नळातून सांडतंय. नळाला गुरु मानून कसं चालेल? मी वेगळा, गुरु वेगळा. गुरु सर्व परमेश्वर शक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत. पोर कितीही मोठं झालं तरी आईपेक्षा मोठं होत नाही. सावध राहा, जागते रहो. दगडाला देव मानू नकोस, फसगत होईल. बरं, ते जाऊ दे. चहा पाजायची इच्छा आहे की नाही? चहाची वासना भागव. भंकच बास झाली. दोघेही उठलो. टेकडी उतरायला लागलो. अंघोळीचे कपडे घेतले होतेच. खाली आल्यावर बटाट्याची भाजी ताजी होत होती. नाकाला खमंग वास जाणवत होता. पुऱ्या तळल्या जात होत्या. लोक पुरी भाजीवर ताव मारत होते. टपरीवाल्याकडे रेडिओ वाजत होता. प्रियतम दरस दिखाओ, तुम बिन रो रो रैन बिताई, भोर भई अब आवो बोलो, कब तक आस लगाए खडी रहू द्वारे, प्रियतम दरस दिखाओ. चाचा जिंदाबाद मधलं गाणं मन्नाडे लता गात होते. दोघंही गाणं ऐकत बसलो. मन हळवं झालं. रामकृष्ण परमहंस अशा गीतांनी लगेच तंद्रीत जायचे. त्याचा कंठ भरून यायचा. भान विसरायचे. वेडाच्या भावात जायचे. आम्ही त्यांची लेकरं. आम्हीही त्या भावात हरवलो तर नवल काय? आज चैनच होती. चित्रलेखातलं गाणं सुरू झालं. गाणी ऐकून अंगावर काटा आला. मी ब्रह्मचारी. मला अजून स्त्री शरीराची चव माहीत नाही. आकर्षण नव्हतं. खानदानी नपुंसक. साधकानं नपुंसक असलं पाहिजे. नपुंसक भावनेनं जगता आलं पाहिजे. शरीर भोगणं वेगळं, साधनेची मस्ती भोगणं महत्त्वाचं. तरीही शरीराचं आकर्षण किती घात करतं हे समजत होतं. शरीर म्हणजे ओली माती. किती वेळ चिखलात खेळणार? या गाण्यानं अविनाश आतूनच हादरला असावा. स्वामी, किती दिवस आंधळा राहू? इथे आलो तरी बायकोची ओढ वाटते, पण साधनेची आगही जाळते. काय करू? स्वामी, मला सांभाळा, सांभाळून घ्या. स्वामी, आता दूर नका जाऊ, प्लीज. स्वामी, सोडू नका, नाहीतर सगळी फजिती होईल, कोसळून जाईन. गंभीर होणं माझ्या स्वभावात नाही. टवाळखोरीत रमतो, तरी थोडा गंभीर झालो. अविनाश माझ्यावर अवलंबून राहता कामा नये. अशानं तो अपंग होईल, दुबळा होईल. साधक शक्तिवान हवा, निर्धास्त, बिनधास्त. कुठलीही भीती नको, निर्भय, पोलादासारखा कणखर. मला जसा श्री शंकर महाराजांनी घडवला आहे तसा. गुरु समर्थ असला की शिष्य समर्थ होतोच, व्हायलाच हवा. महाराजांनी मला एकट्याला खूप भटकायला लावले. भट्टीत घालून हिन जाळले. पुन्हा पुन्हा आगीत गरम करून धार आणली आहे. सिद्ध केलं आहे मन. कुठलाही घण घाला. आता ही ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे. पोलाद पक्क झालं आहे. अविनाशला थोडीशी मदत करायला हवी, पण ही जबाबदारी थोडीच माझी आहे. मी कोण? माझा काय संबंध? मला काय घेणं? नसत्या लफड्यात कशाला अडकून घेऊ? दुनिया गेली भाड में. माझं सुखाचं जगणं का सोडू? अविनाशमध्ये का अडकू? ही भलेपणाची आसक्ती का धरू? सहज सहप्रवासी भेटला. जरा वेळ आनंदात घालवून झाला. माझ्या मागे लागू नकोस रे बाबा. तो एक गाढव, मी 10 गाढव का व्हावं? सरळ सांगू का अविनाश, तुझा रस्ता तू धर. मी बुवाबाजीचं नाटक केलं. माझा नाच सोड. तू जाणे आणि तुझी साधना जाणे. मी चाललो. मी कशाला चिकटून घेऊ तुला? संबंध काय तुझा माझा? स्वामी म्हणून घेणाऱ्या मूर्खा, इथून दूर हो. तोंड काळं कर. भाग बेटा. म्हणावं मी खानदानी गांडू आहे. कसलं पोलाद, कसला स्वामी? स्वतःविषयी काय गैरसमज बाळगू मी? मी चिमणीहून छोटा जीव. स्वतःला गरुड का समजतोय?
क्षणात कानावर आवाज आला. तुझ्याजवळ आला आहे त्याला सांभाळ. जे काम दिलं आहे ते कर. स्वतःच्या साधनेचा आनंद घेण्यास स्वार्थीपणा आहे. दिव्यानं दिवा लावावा. तुला जे दिलं आहे ते त्याला दे. क्षणभर पिवळा हत्ती सिगारेटचा वास आला. श्री सद्गुरू शंकर महाराजांची तीव्र अनुभूती आली. त्यांचे भेदक डोळे माझ्या डोळ्यांना दिसले. त्यांची प्रेमळ थाप पाठीवर पडली. ते सोबतच होते. हे म्हणजे फारच झालं. हुशार झालो. गुरूंची आज्ञा मानलीच पाहिजे. पण असं का वाटलं? खरा मी गाढव आहे. गुरूंची वाणी माझ्यातून निघाली की अमृतवाणी. स्पीकर महत्त्वाचा नाही. नाटककारानं लिहिलेलं संवाद महत्त्वाचे. आपले संवाद मध्येच का घुसडावेत? ठीक आहे महाराज. माझी असलेली नसलेली बुद्धी बंद करतो. करते आपण आहात. आपली सत्ता आहे. नाटक सुरू करतो. मी बाहुली, सूत्रधार आपण. हे विसरून कसं चालेल? समोर चहाचा मोठा प्याला भरून आलेला. इतक्या वेळानं तो कोमट झाला होताच. सिगारेट पेटवली. छान चवीचवीनं चहा घेत सिगारेट फुंकत बसलो. अविनाश माझ्याकडे पाहत होता. नजरेत भारावले पण. हसायला लागलो. अरे असा बघू नकोस. माझा विचित्र विक्षिप्त स्वभाव आहे. मॅनर्स रीतिरिवाज यांचा माझा काही संबंध नाही आहे. आडण्याचं गाडं चाललं तर चाललं, अडकलं की अडलं. माझी सत्ता माझ्यावर चालत नाही. मी केवळ हत्यार, इन्स्ट्रुमेंट आहे. गुरु चालवतील तसं चालायचं. तर तुझा प्रश्न, बायकोची अति ओढ आणि साधनेचीही ओढ जाळत राहते. तर भैया भानगड अशी आहे की साधनेची तीव्रता वाढते तेव्हा बहुधा कामवासनाही भडकते. खूपदा असं होतं. मला अजून अनुभव नाही. मी तुझ्याहून वयानं लहान, ब्रह्मचारी. लहानपणापासूनच साधना चालू आहे. पण कामवासनेचा अनुभव मला नाही. साधनेची आग जाळते, ओढ लागते, हा अनुभव आहे. वासनेवर बोलण्याचा मला अधिकार नाही, कारण त्याची ओळख नाही, अनुभव नाही. पण इतरांचे, भल्या भल्या साधकांचे अनुभव आहेत. त्यांचं आयुष्य कामवासनेनं वाया गेलं. अनेक साधू संन्यासी वासनेनं उद्ध्वस्त झालेले पाहिले आहेत. स्त्री ही अध्यात्म मार्गातली धोंड आहे असं चुकीचं वाक्य लोकप्रिय आहे. पण स्त्रीला दोष देणं मूर्खपणाचं आहे. पुरुषांनी स्वतःच्या दुबळेपणाचं दूषण स्त्रीला का म्हणून द्यावं? श्री मीराबाई, कलावती माता, कर्नाटकातल्या कृष्णाक्का, शारदा माता, मुक्ताई, किती जणांची नावं घ्यावीत? त्यांनी कधी पुरुषांना धोंडा म्हटलं आहे? पुरुषी अहंकार म्हणजे दुबळेपणा आहे. स्वतःचा दोष स्त्रियांना देणं ही कृतघ्नता आहे. प्रत्येक स्त्रीत मातृत्व बघता आलं पाहिजे. संतांनी मातृत्व सर्व स्त्रियात बघितलं आहे. विवेक हवा, संयम नको, त्या वाकड्या वाटेवर नेतो. संयमानं विकृती होते. विवेक फार महत्त्वाचा आहे. संतांनी प्रपंच सोडायला सांगितलेला नाही आहे. प्रपंच करावा नेटका असं रामदास स्वामी म्हणतात. शरीराचा आनंद घ्यावा, त्यात काही वाईट नाही. शारीरिक आनंदात पाप नाही. मात्र शारीरिक आनंद घेतानासुद्धा साधना चालू राहावी. नित्य साधना केल्यानं वासनेला हळूहळू उतार पडतो. मनातून सहज वासना निघून जाते. वासनेकडे दुर्लक्ष होतं. वासनेची भावना नाहीशी होते. प्रपंच सोडायचा नाही आहे. मनातून प्रपंच सुटत जातो. साधनेची ज्वाळा उजळत जाते. तसा कामवासनेचा अंधार दूर जातो. सूर्य आला की रात्र सहज विरून जाते. दोन्ही गोष्टी एकत्र राहत नाहीत. वासना जिंकता येत नाही. काही जिंकलंय अशी भावना आली की अहंकार आलाच. वासनेची उपेक्षा करता आली पाहिजे. श्री गोळवणी महाराज म्हणायचे, शत्रूची उपेक्षा करावी, दुर्लक्ष करावं. शत्रूला जिंकायचा प्रयत्न करू नये. अहंकार वाढतो. साधना वाढली की काम निघून जातो. तेव्हा शारीरिक आनंदात पाप नाही, काही वाईट नाही. दोन्हीचा आनंद घ्यावा. मात्र सातत्यानं साधना चालू ठेवावी. कामवासनेच्या वृक्षाच्या मुळावर साधनेची कुऱ्हाड घालावी. साधना हे तेजस्वी हत्यार आहे. सर्व तऱ्हेच्या वासनांवर रामबाण. अन्नाची, पैशाची, कपड्यांची, प्रतिष्ठेची, मोठेपणे मिरवण्याची आणि शरीराची वासना. अंगावर विंचू पडला की आपण झटकतो.
विंचवाचा डंख परवडला. वासनेचा डंख भयंकर विषारी. फक्त साधनेचा मंत्र फार प्रभावी औषध. अविनाश, साधनेत सातत्य ठेव. बायकोची ओढ आपली आप संपून जाईल. गंगेच्या वेगानं वाहणाऱ्या प्रवाहाजवळ गप्पा मारत मारत आलो. अविनाशनं कपडे काढले. माझी तर फक्त लंगोटीच होती. लंगोटीची आसक्ती नव्हती, त्यामुळे ती टाकण्याचीही घाई नव्हती. थंडी होतीच. गंगामाईच्या नितळ पाण्यात गोटे तुडवत होतो. शरीराला झालेल्या पहिल्या स्पर्शानं थंड पाण्यानं शिरशिरी आली. गाईला स्पर्श केल्यावर तिचं अंग जसं कंप पावतं, क्षणभर ती भावना. मात्र पुढच्या क्षणी गंगामाईच्या उबदार पाण्याचा सुखद अनुभव आला. पाण्याला जबरदस्त वेग होता. पाण्यात ऊब, पाण्याबाहेर थंडी. मनसोक्त आनंद घेतला. सूर्याला अर्घ्य दिलं. मग गायत्री मंत्र, शक्तीची, तेजाची उपासना, बुद्धीला तेज देणारी गायत्री. अविनाशला अर्घ्य देणं माहीत नव्हतं. त्याच्या आग्रहामुळे शिकवलं. संध्या मला येत नाही, ती शिकायला हवी. संस्कृत येत नाही. बोबडा असल्यानं उच्चार नीट जमत नाही. संध्येची संता घेण्याएवढी बुद्धीही नाही. अर्घ्य व गायत्री खूप झालं. मी ब्राह्मणांचा अहंकारी नाही. बामणात जन्म झालो म्हणून मी ब्राह्मण. माझ्यासारखा असंस्कृत सापडणं कठीण. कसलाही विधिनिषेध पाळणं नाही. विधिनिषेध शून्य माणूस. माणूस का, तर माणसाचा देह आहे म्हणून. अरे नीट वाग, ब्राह्मण आहेस ना, असं लहानपणी कोणी फटकारलं की लाज सोडून दात काढून हसायचो. आजूबाजूला राहणारी बामण पाहत होतो. एखादा दुसरा अपवाद सोडला तर दांभिक, अहंकारी, चारित्र्यशून्य माणसंच अधिक पाहत होतो. गंध लावून आपण ब्राह्मण्य दाखवत मिरवणारे खूप बघितले. अर्थात ब्राह्मणांनाच का दोष देऊ, सगळ्याच जातीची घाण बघत होतो. परमेश्वर सर्वत्र आहे या वाक्यावर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवणारे फारसे कोणी भेटले नाहीत. एकनाथांनी गाढवाला पाणी पाजलं, कारण परमेश्वर सर्वात आहे. रस्त्यावर पायाला चटके खाणारं पोर जातीचा विचार न करता कडेवर घेतलं. परमेश्वर सर्वात आहे हा भरोसा. नामदेव तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे धावले. कुत्र्यातसुद्धा परमेश्वर आहे, केवढा विश्वास. पण जात गाडा म्हणत पुढारी लोकांनी आपल्या जातीव्यतिरिक्त इतर जातींचा द्वेषच केला. जाती जाती, द्वेष, हीन वागणूक, भेदाभेद, शिवाशिव हा सगळा महारोग आहे. तुकोबा म्हणतात, भेदाभेद भ्रम अमंगळ. स्वामी विवेकानंद म्हणतात, शिवू नका शिवू नका म्हणणाऱ्यांनी सनातन धर्माचा नाश केला आहे. त्यावर अनेकांनी, अहो तो विवेकानंद कायस्थ आहे, त्याला कोण विचारतो, असंही झह रोखलं. वाहात आणि वाहवत जाणं माझा स्वभाव. दुर्गुण आहे कबूल. या विषयावर खूप बोलतो, कुठेही बोलतो. समाजात स्वतःची जात श्रेष्ठ समजणारे खूप खानदानी पाहिले. दारूभट्ट्या चालवून पैसा मिळवला की आम्ही खानदानी म्हणून मिरवणारे पाहिले. अहंकार कुठलाही वाईटच. संन्यासी पाहिले, गुंड पाहिले, सर्व जातींचे, पक्षांचे भ्रष्ट पुढारी पाहिले. बायकांना फसवून विकणारे पाहिले. त्या बायकांचा उपभोग घेऊन चारित्र्याचा दंभ बाळगणारे पाहिले. साली सर्व बजबजपुरी पाहिली. जिन्हें नाज है हिंदू पर, वो कहा है, कहा है, कहा है. कुठे गेले धर्माचे अभिमानी, धर्माचे ठेकेदार. समोर आला की आडवं जायचं. पण लक्षात आलं, त्यातून काही निष्पन्न होणार नाही. उगीच हवेत तलवार फिरवण्यात काय अर्थ आहे. बरं, असलंच सगळं बोलणारे दांभिक, नामवंत अनेक आहेत. थोडक्यात म्हणजे सगळेच सगळ्या निरंबलांना तुडवत असतात. या बाबतीत सर्व धर्म समान आहेत. आम्ही चांगले म्हणत कोणी टिर्या बडवायचं कारणच नाही. हे सगळं अविनाशला गायत्री वगैरे सांगण्यावरून आलं. मी धार्मिक कर्मकांड करणार नव्हे, पण आपल्याला आवडतं आणि येतं तेवढं करतो. त्याची लाज कशाला बाळगावी. आयुष्य फार मोठा शब्द आहे, पण आयुष्यात लाज वाटावी असं कधी वागलो नाही. सद्गुरूंची कृपा. अविनाशची माझी आंघोळ झाली. माझ्याजवळ पंचा नव्हताच, लंगोटीही दुसरी नव्हती. ओलं अंग वाऱ्यानं वाळलं. लंगोटी अंगावर वाळेलच. अविनाशनं कपडे धुतले. टेकडीवर वाटचाल सुरू झाली.
आज जेवण करून मंदिर सोडायचं ठरवलं. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. उद्याचा दिनक्रम पाहण्यासाठी आणि नवीन अनुभव ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. या चॅनलवर अनेक इतर पुस्तके आहेत, त्याचाही आस्वाद आपण नक्की घ्यावा. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.